हाय, हॅलो, नमस्ते, प्रणाम. तुमच्या सगळ्यांचे आमच्या या चॅनलवर मी स्वागत करतो. मी कुंतक गायधनी आणि वन टॉपची टीम आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. वन टॉपच्या माध्यमातून आम्ही आजपासून एक नवीन प्रवास सुरू करत आहोत, ज्यात आपण विविध विषयांवर चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. आपल्याला अनेक जे प्रश्न पडलेले असतात ते आपण समजून घेणार आहोत काही जाणत्या लोकांकडूनच. त्यामुळे या पहिल्या एपिसोडमध्ये आपण असाच एक दैनंदिन रोजचा बोलला जाणारा एक शब्द आहे, जो तुम्ही आम्ही कुठला ना कुठनं तरी ऐकलेला आहे, वाचलेला आहे, त्याबाबत आज चर्चा करणार आहोत. खरं तर तो शब्द आहे नरेटिव्ह. खरंच मला सांगा की काय असतं नरेटिव्ह? म्हणजे आपल्याला खरंच लक्षात तरी येतं का की ही नरेटिव्ह नावाची रेषा काय आहे? याच्या डावीकडे काय आहे, उजवीकडे काय आहे, खरं काय आहे, खोटं काय आहे? खरंच आपल्याला कळतं का ते? कारण माध्यमांकडनं ज्या प्रमाणात आपल्यावर भडीमार होतोय, आपल्यावरती ते संस्कार केले जात आहेत, त्यावरनं कधी-कधी कळतच नाही की आपण खरंच त्या रेषेवर कुठल्या जागेवर उभे आहोत. ही जागा पुसटशी आहे का ठळक आहे? असंच नरेटिव्ह या विषयाबाबत माहिती घेण्यासाठी आज आपण इथे भेटणार आहोत के. जयेश यांना. हे स्वतः एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, या सगळ्याची नाळ चांगली ठाऊक आहे. आणि खरं तर नरेटिव्ह या विषयात त्यांचा चांगलाच हातखंड आहे. तर आज आपण भेटूयात के. जयेश यांना. तर स्वागत करूयात आजच्या पहिल्या पॉडकास्टसाठी के. जयेश यांचं. जयेशजी, तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आमच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये. पहिला प्रश्न असा विचारायचा आहे, आजचा आपला विषय नरेटिव्ह आहे. आजकाल सोशल मीडिया आहे, न्यूजपेपर आहे, व्हॉट्सअप आहे, ज्याच्या त्याच्या तोंडी आपण नरेटिव्ह 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 हे शब्द ऐकत असतो. पण मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला प्रश्न पडतो की काय आहे नरेटिव्ह? लोकांना माहिती आहे का की नरेटिव्ह म्हणजे काय? बरोबर. खरं तर खूप सोपी व्याख्या आहे नरेटिव्हची, की एक असतं वास्तव किंवा घटना, बरोबर, इव्हेंट. राईट. आणि एक असतं की त्या इव्हेंटचं, त्या घटनेचं कथन, त्याची स्टोरी आणि ते सांगण्याची पद्धत, दॅट इज नॅरेटिव्ह. म्हणजे एक छोटं उदाहरण देतो, की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1857चं जे स्वातंत्र्य समर झालं, हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जेव्हा पुस्तक लिहिलं त्याच्यानंतर ते स्वातंत्र्य समर आहे असे सगळंच म्हणायला लागले. अच्छा. तत्पूर्वी त्याला बंड म्हटलं जायचं, की 1857चा बंड. आणि बंड म्हणजे एका प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध सामान्यांनी केलेलं बंड. ते एक वेगळी भूमिका असते आणि स्वातंत्र्य समरामध्ये वेगळी भूमिका आहे. त्याच्यात राईट राईट राईट. परकीय आक्रमण आहे आणि त्याला विरोध आहे. तर हे असतं नॅरेटिव्ह, घटना आणि त्याचं एक प्रकारे कथा, त्याचं सांगण्याची पद्धत, दॅट इज नॅरेटिव्ह. अगदी सोप्या भाषेत तुम्ही मला सांगितलं की नरेटिव्ह काय असतं, कसं असतं. बट आत्ता तुम्ही जसं सावरकरांचं उदाहरण दिलं, तसं सावरकरांकडे ती दृष्टी होती, तो विचार होता, बघायचा एक अँगल होता. पण मुळात आत्ता आपण विचार करताना मला अनेकदा प्रश्न पडतो की हा हा नरेटिव्ह तयार कसा होतो? तर आणि याचा समाजात खूप मोठा इम्पॅक्ट आहे, आज आपण बघतोय. तर तर याची निर्मिती कशी आहे? मला तुझ्या प्रश्नाचा रोख लक्षात येतोय, की सामाजिक आणि जे राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये तुझा हा बरोबर. प्रश्न आहे. आणि नॅरेटिव्ह तयार कसा होतो, तर समाजात अनेक घटना घडत असतात, सातत्याने घडत असतात. त्याचा अन्वय अर्थ समाजाला कसा दाखवायचा किंवा हे कोणीतरी ठरवतं. आता कोणीतरी ठरवतं म्हणजे अनेक वेळेस ते सरकार ठरवतं, काही वेळेस ते राजकारणी ठरवतात, काही वेळेस माध्यम ठरवतात. अच्छा. हो. की मला काय दाखवायचंय आणि मग त्याची काय स्टोरी आहे आणि ती मी कशी इंटरप्रिट करतो आणि ती कशी दाखवतो. म्हणजे आत्ता पावसाळा चालू आहे, नदीला पूर येतो, बरोबर आहे. नदीला पूर येणं हे संकट आहे का चांगली गोष्ट आहे, हे
मी त्याची बातमी कशी बनवतो माध्यमामध्ये याच्यावरनं ठरतं. म्हणजे नदीला पूर, धोक्याचा इशारा, असं एक बातमी असू शकते. आणि बळीराजा सुकावला, नदीला आलं पाणी. बरोबर. तर घटना एकच आहे, पाऊस भरपूर पडलाय, नदी प्रवाहित झाली आहे, पण तुम्ही त्याला दोन पद्धतीने दाखवू शकता. बरोबर. तर हे सामाजिक आणि राजकीय परिप्रेक्षामध्ये पण ज्या घटना घडतात समाजामध्ये किंवा एकूणच पटलावर, त्या तुम्ही कशा समाजाला दाखवता याच्यावर सगळं आधारित आहे. अच्छा. म्हणजे ग्लास भरला आहे का रिकामा आहे, हो, हे ज्या पद्धतीने मागे एक्सप्लेन झालं होतं त्या पद्धतीचा हा विषय आहे. बरं, यालाच मला जोडून एक पुढचा प्रश्न आहे, जो आता तुम्ही शेतकरी आणि प्रॉपर आत्ताचा पूर जो काय याच्याबद्दल बोललात. तर याचा पुढचा माझा प्रश्न आहे की हा विमर्श लोकांवर किती इम्पॅक्ट करतो, हा जो काय नरेटिव्ह विषय जो असतो. कारण की आता प्रत्येक जण व्हॉट्सअपवर बोलतोय, रील्सवर बोलतोय, पण मुळात किती जणांना खरंच कळतं त्यातलं. बरोबर. कुठल्याही नॅरेटिव्हचा किमान सामाजिक परिप्रेक्षामध्ये प्रचंड प्रभाव असतो. बरोबर. मी परत थोडासा इतिहासात जातो. आपल्याला माहिती आहे की इंग्रज आमदनीमध्ये भारताकडे म्हटलं जायचं की गारुड्यांचा देश आहे. हो, बरोबर. बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे की 1893 साली स्वामी विवेकानंद जेव्हा शिकागोला पोहोचले आणि त्यांनी शिकागोला जी भाषणं केली, 5-7 भाषणं आहेत ती, त्या भाषणानंतर आणि नंतर त्यांचा 3-3.5 वर्षाचा पाश्चात्य जगतामधला वावर आहे, त्यांचं जे उद्बोधन आहे, याने मग लोकांच्या लक्षात आलं की भारत हा गारुड्यांचा देश नसून तो ज्ञानाचा एक खजिना आहे, तो विश्वगुरु होण्याच्या क्षमतेचा देश आहे. हा आहे फरक. याचा परिणाम भारतातील नागरिकांवर काय झाला, तर 1857च्या स्वातंत्र्य समरापूर्वी किंवा त्याच्या अपयशानंतर जो एक प्रकारचं नैराश्य आलं होतं या समाजामध्ये की आम्ही स्वतंत्र होऊ शकत नाही, किंबहुना इंग्रज राजवट ही आमच्यावर आलेलं एक वरदान आहे, बरोबर. हे जाऊन आम्ही एक राष्ट्र आहोत, आम्ही एक सांस्कृतिक राष्ट्र आहोत आणि आम्हाला राजकीय स्वातंत्र्य पण त्याच्या बरोबरीने हवं, हा कॉन्फिडन्स हा निर्माण झाला. आणि त्याचा परिपाक आपल्याला 1897 पासून पुढे घडणाऱ्या स्वातंत्र्य चळवळीने जो वेग धरलाय, प्रचंड वेग धरलाय, त्याचा परिपाक म्हणून भारतीय समाज मनामध्ये जो एक अस्मिता पुन्हा जागृत झाली, एक राष्ट्र म्हणून. आणि त्यानंतरच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जो जोरकसपणा आला, तो स्वामी विवेकानंदांनी दिलेल्या विमर्शामुळे आला किंवा नॅरेटिव्हमुळे आला, हे मी म्हणेन. आणि पुन्हा ते नॅरेशन जे आहे ते सत्यावर आधारित आहे. स्वामी विवेकानंदांचं जे आहे ते कुठेही काहीतरी बनाव रचलाय असं नाही आहे. आणि त्याचा परिपाक आपल्याला समाज मनावर दिसतो, ज्याचा नंतर मग राजकीय परिणाम पण आपल्याला सहज दिसतो. एक्झॅक्टली. मला हे समाज मन विषय शब्दाला तेव्हाच मला एक शब्द जोडायचा होता की आजकाल समाज मनांवरती माध्यमाचा, सोशल मीडियाचा, या सगळ्याचा प्रचंड काय म्हणतो आक्रमण आहे. पूर्वी तरी आपण आपला विचार मांडू शकत होतो, लिहू शकत होतो, पण कोणी कोणाविरुद्ध कमेंट केली की लगेच त्याला काउंटर द्यायला असतात, सगळ्या प्रकारचं ट्रोलिंग होतं. तर अशा प्रकारचे नरेटिव्ह बिल्ड करणं किंवा काउंटर करणं, या सगळ्यात माध्यम म्हणून सध्याची काय अवस्था आहे? आत्ता तुझ्या प्रश्नामध्ये तू कमेंट किंवा ट्रोलिंग हे जे शब्द आले, हे समाज माध्यमांशी निगडित आहे, सोशल मीडियाशी निगडित आहे. आत्ता जर आपण एकूण समाज माध्यम हा विचार केला तर त्याची अवस्था फारच म्हणजे मी व्होलाटाईल हा शब्द वापरेन की ती खूप काय म्हणतात, डेली इट इज इव्हॉल्विंग. म्हणजे तुम्हाला समाज माध्यमावर कुठलं सत्य आधारित नॅरेटिव्ह आहे आणि कुठलं फेक नॅरेटिव्ह आहे हे कळणारच नाही. पॉइंट. इतकं नॅरेशन चालू आहे.
तुम्हाला सगळं नॅरेशन समजून घेणं किंवा ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात की गोइंग थ्रू ऑल द नॅरेटिव्ह ऑर ऑल द व्हर्जन्स ऑफ नॅरेटिव्ह इज ऑल्सो नॉट पॉसिबल. जे आत्ता तुमच्यापर्यंत ढकललं जात आहे ते आत्ता तुम्ही कन्झ्युम करताय. यू आर नॉट द चूजर ऑफ युअर ओन मीडिया. मीडिया इज चूजिंग द ऑडियन्स. तर आय विल से इट्स व्हेरी वोलाटाईल. तुला काय परत बघायचं आहे, काय कुठली पोस्ट वाचायची आहे, कुठला व्हिडिओ बघायचा आहे, कुठला ऑडिओ ऐकायचा आहे, तेवढा ही चॉईस तुझ्यावर राहिलेला नाही. आत्ता आपण जितके नरेटिव्ह बघतो आहे, विषय बघतो आहे ते वेगवेगळे, त्याच्यामध्ये वेगवेगळे नरेटिव्ह आहेत, पण या सगळ्यात समाजाला आपण काही सकारात्मक देऊ शकतो का? कारण जसं सकारात्मकता माणसाला प्रफुल्लित करते, बरोबर. तसं आपल्याला माहिती आहे सत्यम शिवम सुंदरम. बरोबर बरोबर आहे. जे सत्यावर आधारित आहे ते शिवम म्हणजे मंगल आहे आणि तेच सुंदर आहे. राईट. बरोबर आहे. त्यामुळे माझं वैयक्तिक मत असं आहे की जे सत्यावर आधारलेलं नॅरेटिव्ह असेल ते चांगलं नॅरेटिव्ह आहे, सकारात्मक नॅरेटिव्ह आहे. अगदी तुझ्या बरोबर, प्रश्नाचा बरोबर. रोख लक्षात घेता. तर मला असं वाटतं की सत्यावर आधारित जे जे म्हणून नॅरेटिव्ह आहे ना ते सकारात्मकच असतं. किंबहुना मी त्याचा अजून एक त्याच्यात काही विशेषण घालू इच्छितो की देश म्हणून ज्याने समाजामध्ये एकता वाढेल, समरसता वाढेल, राष्ट्रीय भावना वाढेल, एकोपा वाढेल, ते सगळं चांगलं आहे. आणि असं सगळं नॅरेटिव्हची संधी नक्कीच आहे. मला आठवतं आमच्या लहानपणी दूरदर्शन हे एकमेव चॅनल होतं आणि माझ्या पण लहानपणी हां. तेवढं. तर तेव्हा त्याच्यावर एक मिले सुरमिला तुम्हारा हो. नावाचं एक Right. गाणं यायचं. बरोबर. आपल्या एकूण राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारं खूप सकारात्मक असं ते गाणं, ते सादरीकरण असं होतं. आणि त्यात तो एकात्मतेचा विमर्श, सकारात्मक विमर्श हा सातत्याने त्या चॅनलवरनं सर्व लोकांपर्यंत पोहोचलाय. तर हे एक उदाहरण आहे सकारात्मक. असे अनेक आहेत, पण एक सहज उदाहरण मला आठवलं आत्ता म्हणून सांगितलं. मला याच्यात अजून एक ऍड करावं असं वाटतं, म्हणजे रेडिओवरती पूर्वी जी गाणी सांगायला पत्र यायची किंवा फोन यायचे, हो, त्याच्यावरनं कळायचं की हा रेडिओ किती लोकांपर्यंत ऐकला जातो. म्हणजे अनेक जिल्ह्यांची, गावांची आपण नावं ऐकलेली देखील नसायची, बरोबर. तिथे हा रेडिओ ऐकला जातो आणि त्याचं नाव आपल्याला तिथनं कळतंय. तर मला थोडंसं ना आता राजकीय किंवा सामाजिक गोष्टीकडे आपण बोलूयात. कारण याच्यासाठी की मागच्या गेल्या काही महिन्यांपासून, खास करून जानेवारीपासून अनेक ठिकाणी अनेक चांगल्या घटना घडल्यात, पण दुर्दैवाने त्याच्याबद्दलचा फेक नरेटिव्ह असेल किंवा फॉल्स इन्फॉर्मेशन असेल, ही समाज माध्यमांमध्ये आणली आहे. मला अजून त्यातलं जास्त माहीत नाही, पण मला मनाला प्रश्न पडतो किंवा खेद वाटतो की अरे हे असं का करताय? एखादी नवीन गोष्ट निर्माण होते, ती रन व्हायला काहीतरी कालावधी लागतो. म्हणजे तव्यावर झालेली पोळी लगेच पानात आली, लगेच पोटात गेली, पचली, असं नाही होत. बरोबर. काहीतरी त्याला प्रोसेस आहे. बरोबर. तसंच ज्या काही घटना जानेवारीपासून आपल्या भारतामध्ये घडलेल्या आहेत, या खूप धक्का देणाऱ्या होतात. तर त्याच्यामध्ये आपण सकारात्मकतेचा विचार कसा करावा? कारण की मी थेट प्रश्न करतो आता की राम मंदिराबाबत काही चुकीच्या फेक नरेटिव्ह क्रिएट झाला किंवा मंदिर बांधलंच पाहिजे का, इथपासून तर सुरुवात झाली. दुसरी गोष्ट अशी की संविधान बदललं जाणार आहे. म्हणजे मी एक मिनिट ब्लँक होतो की या क्षणाला अरे आपण काय विचार करावा. आणि हे लोक कोण बोलतायत की जे कुठल्या तरी कुठलाही पक्ष असो, मला काही वैयक्तिक हे नाही, पण कुठल्या तरी पक्षाच्या एका वरच्या पोस्टवरची बोलतायत. कोण बोलतं याला महत्व आहे ना. शेवटी चले जाव म्हणणारा महात्मा असावा लागतो ना. बरोबर. तुझ्या प्रश्नामध्ये दोन वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख झाला. तर प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर त्यांच्या जन्मस्थळी तयार व्हावं याच्याबद्दलचे अनेक नॅरेटिव्ह तयार झाले. आता हा खरं तर राष्ट्रीय अस्मितेचा हा पूर्ण मुद्दा आहे किंवा अखिल विश्वातील हिंदू
जनसामान्यांचा धार्मिक भावनेचा हा बरोबर विचार आहे. आहे. बरोबर आहे. आणि मला वाटतं 140-150 करोड हिंदू अ, जर फक्त 67-68 एकर जागेमध्ये काही करू इच्छित असतील, तर त्याच्यामध्ये इतर कुठलीही कथा किंवा कुठलंही कथन किंवा इतर कुठलंही Narrative, नॅरेटिव्हला जागाच उरत नाही खरं तर. आणि ती जर कोणी प्रयत्नपूर्वक टाकत असेल, बरोबर आहे, तर आपल्याला कळलं पाहिजे की 140 करोड जनतेचा इच्छा इतर तुम्ही त्याला कसं काय डायव्हर्ट करणार? त्या 67 एकरांमध्ये त्यांच्या इच्छा पण नाही मावणार. बरोबर. अगदी त्याची यादी केली कागदावर तर त्याची कदाचित ते मावणार नाही. 67 म्हणजे 140चे निम्म पण नाहीये. मावणार. आणि त्याचा जो दुसरा मुद्दा आहे संविधान बदलाचा, हो. हा खूप म्हणजे इंटरेस्टिंग आहे. खरं तर ज्या राजकीय पक्षांना या नॅरेटिव्हचा इजा झाली, त्या राजकीय पक्षांनी पण याचा खूप समर्पक उत्तर लोकांना दिलं नाही. जर आपण थोडासा अभ्यास केला तर आपल्याला कळतं की संविधान गेल्या 75 वर्षामध्ये 98 वेळा त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 98 वेळा सुधारणा झाली आहे. आणि बदलणार हा शब्द अस्तित्वात नाहीये खरं तर. आपल्या संविधानामध्येच एक प्रोव्हिजन आहे 368 प्रोव्हिजन, ज्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की वेळोवेळी गरजेनुसार, समाजाच्या गरजेनुसार संविधानामध्ये सुधारणा करता येऊ शकते. हो, सुधारणा हा शब्द हा, आहे, बदल सुधारणा नाही. हा Right, शब्द right. आहे. तर 98 वेळा सुधारणा झाली आहे आणि 98 वेळा बदल झालेला आहे बर. असं मी म्हणू शकतो. हो, परत narrative आहे तो. बरोबर बरोबर. किंवा मी 98 वेळा संविधान बदललंय असंही म्हणू शकतो. बरोबर आहे. तर काही प्रोव्हिजन्स बदलणं, काही पॅराग्राफ्स बदलणं, काही डेफिनेशन्स बदलणं, काही व्याख्या बदलणं संविधानामधल्या, म्हणजे ती संविधानाचा ज्याला आपण म्हणतो की मूलभूत- एक्सिलन्स कडचा प्रवास आहे. बरोबर. कुठलंही पुस्तक हे कधीच परफेक्ट असू शकत नाही. हे आणि पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनीच 368 प्रोव्हिजन लिहिलेलं आहे. ते त्या घटना समितीचे अध्यक्ष होते, त्यांनीच ते लिहिलेलं आहे. म्हणजे बाकीचं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि तेवढी एक प्रोव्हिजनच दुसरी कोणी लिहिली असंही नाही आहे. तर आपण पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसारच, त्यांनी लिहिलेल्या संविधानातल्या नियमानुसारच संविधानामध्ये सुधारणा केल्या आहेत. मी परत तो शब्द बरोबर, अधोरेखित करतो. आणि हेच राजकीय पक्षांना, म्हणजे अगदी स्पेसिफिक बोलायचं झालं तर भाजपने हेच जर सामान्य जनतेला सांगितलं असतं तर कदाचित लोकसभेमध्ये जो त्यांना नुकसान backdrop झाला या फेक नॅरेटिव्हमुळे तो झाला नसता. मला वाटतं आता मी तुला फेक नॅरेटिव्ह आणि नॅरेटिव्ह मधला Exactly. अगदी बदल आणि सुधारणा या दोन शब्दामध्ये कसं चित्र बदलतं समाजासमोरचं हे मला तुला स्पष्ट केलं. सोप्या भाषेत मी म्हणायला गेलो तर अगदी पुसटशी रेषा आहे. हे फक्त शब्द इकडचा धचा मा जो आपल्या मराठीमध्ये जी म्हण आहे अगदी तसंच आहे की बदलणं आणि सुधारणा हा, त्याच्यामध्ये जो मायन्यूट गॅप होती, हा अख्खा खेळ त्या मायन्यूट गॅप मधला आहे. बरोबर. म्हणजे इंग्लिशमध्ये लीगल लँग्वेज ज्याला म्हणतात, संविधानामध्ये ज्याला सुधारणा केली जाते त्याला अमेंडमेंट म्हणतात. बर. इट इज नॉट चेंज, इट इज अमेंडमेंट. बरोबर आहे. सो इट इज नॉट चेंजिंग द कॉन्स्टिट्यूशन, इट इज अमेंडिंग द Amending. कॉन्स्टिट्यूशन. आता आपण सुधारणा आणि बदल याच्यामधला फरक समजावून घेतला. पण एक मनाला पडलेला प्रश्न जो माझा असेल किंवा अनेक अनेक लोकांचाही असू शकेल की संविधान बदलेल का? संविधान परत आहे, संविधान बदलणार नक्कीच नाही, पण संविधानामध्ये सुधारणा नक्की होईल. बरोबर. बरोबर आहे. नाही, ती तर म्हणजे provisionच आहे ना तशी. provisionच आहे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा संविधान लिहिलं गेलं, आपल्याला माहिती आहे की एक संविधान सभा होती, त्याच्यात 100च्या वर त्याचे संविधान सभेचे सभासद होते आणि हे ते लाईव्ह डॉक्युमेंट आहे. म्हणजे त्याच्यावर चर्चा होते, चर्चा झाली तेव्हाही. आणि त्या चर्चेमध्ये सुद्धा अनेक असे कायदे आहेत किंवा अनेक अशा प्रोव्हिजन्स आहेत, त्या
तेव्हा 1947 किंवा 1950च्या मधला जेव्हा या सगळ्या चर्चा घडत होत्या, तेव्हा त्या नाही टाकता आल्या संविधानामध्ये. पण संविधानकर्त्यांनी, अगदी पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्याच्यात त्या लिहून ठेवल्या आहेत, की कधी ना कधी आमच्या वंशजांना, आमच्या राजकीय वंशजांना, आमच्या सामाजिक वंशजांना याच्यावर चर्चा करून, मी शब्द खूप काळजीपूर्वक वापरतोय, चर्चा करून, निर्णय करून ह्या प्रोव्हिजन्स किंवा हे कायदे आणावे लागतील. बरोबर. त्याचा परिपाक म्हणजे आता 15 ऑगस्टला आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी ज्या सेक्युलर सिव्हिल कोडचा उल्लेख केला, त्याचा युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणून आपल्या संविधान सभेच्या चर्चेमध्ये उल्लेख आहे, ज्याला आपल्या तत्कालीन राष्ट्रपती आणि तत्कालीन संविधान सभातले अगदी मुस्लिम सभासदांनी सुद्धा अनुमोदन दिलेलं आहे. हे मी खूप जबाबदारीने आणि संदर्भासकट, पुराव्यांसकट बोलतोय. मी तुला कधी ते दाखवू शकेन. म्हणजे आता आपला उल्लेख निघालाच आहे, तर संविधान सभेबद्दल मी जरा पुसटशी गोष्ट ऐकली होती. आपण आत्ता नाशिकमध्ये आहोत, तर हा जनजाती बहुल असा परिसर आहे. पण आदिवासी या शब्दाबाबत संविधान सभेमध्ये काहीतरी घडलं होतं. मला पूर्ण माहिती मिळाली नाही अजून, म्हणून मला एकदा हक्काने विचारावंसं वाटतंय. बरोबर. संविधान सभेमधल्या ज्या अनेक चर्चा आहेत, त्यांच्या बैठका आहेत, ते सगळं रेकॉर्डेड आहे, कागदावर आहे. आपल्या सगळ्यांना ते बघायला मिळू शकतात. किमान 4 वेळा तरी आदिवासी हा शब्द चर्चेला आला. अच्छा. आणि तरीही जर आपण बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो शब्द न वापरता, किंबहुना त्याला विरोध करत शेड्यूल्ड ट्राईब्स हा शब्द वापरलाय, म्हणजे जनजाती. बरोबर. हा शब्द वापरलेला आहे. आदिवासी हा शब्दाने एक वेगळा अर्थ ध्वनित होतो आणि जनजाती याने एक वेगळा अर्थ ध्वनित होतो. आणि जनजातीतनं जो अर्थ ध्वनित होतोय तो सकारात्मक आहे, तो एकोपा वाढवणारा आहे. बरोबर. आणि आदिवासीने त्याचा विपरीत होत आहे, म्हणून त्यांनी ते टाळलेलं आहे. फार आपल्या एकूण संविधान निर्मात्यांची, एकूण राष्ट्र निर्मिती मधला जी प्रक्रिया आहे किंवा राष्ट्राबद्दलच्या भविष्याचं जे चिंतन आहे ते खूप प्रगाढ आणि दूरगामी होतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला कायमच त्यांना धन्यवाद म्हणावे लागतील, त्यांचं ऋणी राहावं लागेल. नाही, म्हणजे मी बऱ्याचदा आमच्यापर्यंत हा विषय तर अगदी फेक नरेटिव्ह किंवा याच्यामधनंच ऐकू येतो. पण मला हे का विचारावं असं वाटतं की ही अख्खी प्रोसेस जी आहे, जे आता आपण संविधान सभेमधलं बोललो, तुमच्या आमच्या मनचं नाही यातलं काहीच, जे संविधान सभेमधलं आहे, अशाचा खरंच आपल्यासारख्या भारतीयांनी काहीतरी पुस्तक घेऊन त्याचं स्टडी केला पाहिजे, तर आपल्याला खूप बारीक बारीक गोष्टी कळतील. जसं की आत्ताचं उदाहरण होतं जनजाती आणि आदिवासी. बरोबर. यालाच धरून मी पुढचा प्रश्न असा विचारू इच्छितो की नाशिकमध्ये मी जेव्हा ग्रामीण भागामध्ये असतो किंवा फिरलेलो आहे, तेव्हा बघितलं आहे की काही ठिकाणी रावणाचे नावाचे पोस्टर्स दिसले. बरोबर. मी एक मिनिट कन्फ्यूज होतो की अरे, हे आपण दंडकारण्य म्हणतो, दंडकारण्यामध्ये राम येऊन गेलेले आहेत आणि हे कसं काय इथे चित्र तयार झालंय. बरोबर. आणि यांचा खरंच काही संबंध आहे का? हा ऐतिहासिक गोष्ट असू शकेल, पण मला आपल्या ज्या नरेटिव्ह जो विषय चाललाय त्या संदर्भाने जाणून घ्यायचं. बरोबर. आता वनवासी बहुल भाग आहे नाशिक, हे तर जगजाहीर आहे. आता प्रश्न असा येतो की तुम्ही जर जनजाती समुदायातल्या किंवा लौकिक अर्थाने ज्याला आदिवासी समजलं जातं, यांच्यापैकी जे वयोवृद्ध माणसं आहे, यांना जर तुम्ही सहज विचारलं की रावण हा तुमचा देव आहे, हे तुम्हाला कधी कळालं, बरोबर, तर तो माणूस सहज सांगेल तुला की 10-12 वर्षापेक्षा जास्त जुनं हे प्रकरण नाही आहे. बरोबर आहे. बरोबर. जनजाती समुदाय किंवा आदिवासी समुदाय हा मूलतः निसर्ग पूजक आहे. डोंगर देव, वाघजाई देवी हे त्यांचे देव आहेत. बरोबर आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आता राम मंदिराचा थोड्या वेळापूर्वी उल्लेख झाला. जेव्हा एकूणच भारतीय समाज मानस हे हिंदुत्वाने प्रेरित झालं आणि हिंदुत्वाचा एक ज्याला चिन्ह, अस्मिता चिन्ह म्हणून प्रभू श्री रामचंद्रांचं नाव पुढे यायला लागलं, तर ज्याला अँटी हिरो उभा करण्याची गरज ज्याला म्हणतात,
अशी हिंदुत्व विचारसरणीला विरोधी विचारसरणीच्या लोकांना गरज वाटली, तेव्हा स्वाभाविकपणे नाव रावण पुढे आलं. आणि मग जर आम्हाला या अखंड हिंदू समाजामध्ये फूट पाडायची असेल, मग त्याचे काय कुठे संधी आहे मला? तर जे निसर्ग पूजक आहे, आदिवासी समाज आहे, जनजाती समाज आहे, त्याला सांगायचं की बाबा रे, तुमचा तर देव रावण आहे, तो काही राम नाही, असं सांगायला सुरुवात करायची. याची सुरुवातच 10-12 वर्षापूर्वी झाली आहे. अच्छा. तुम्ही जर कुठल्याही त्या वयोवृद्ध माणसाला विचारले का हो ही कशी सुरुवात झाली, तर तो सांगेल की आमच्या पाड्यावर एका गाडीमध्ये ज्याच्या नंबर प्लेटवर रावण लिहिलं होतं, असे 4 माणसं आले, त्यांनी बैठक घेतली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की अरे काय करताय, रावण आपला देव आहे. त्यांनी कदाचित 4 ज्याला मी पीत पुस्तकच म्हणेल त्याला, अशी पुस्तकं दिली, काही बनियन दिले आणि निघून गेले. आणि मग त्याची बैठक घेणं, गाडीवर रावण लिहिणं, त्या पद्धतीच्या काही कलाकृती तयार करणं, असं सातत्याने करत गेल्यामुळे आज जो तरुण पिढी आहे, आज वनवासी जे बांधव आहेत, जे मुख्य प्रवाहापासून कदाचित थोडेसे दूर आहे, त्यांना रावण आपलासा वाटायला लागलेला आहे. अच्छा. बनियन बिनियन घेऊन अगदी पुस्तक एक वेळ मी समजू शकतो, पण बनियन घेऊन तुम्ही इन्फ्लुएन्स करताय असं लोकांना. मला गेल्या काही दिवसामध्ये आपण बघतो की कुठल्याही गोष्टीचं मार्केटिंग करायचं असेल आणि सहज आपल्याला आजही चे गुवेरा टी शर्टवर दिसणं हे आज नाही आहे. हे आपल्याला किमान 30-35-40 वर्ष मागे गेलो आपण, तर चे गुवेरा सारखा एक कम्युनिस्ट आतंकवादी, क्युबन आतंकवादी टी शर्टवर येणं, बरोबर, ही काही मोडस ऑपरंडीची जुनी पद्धत आहे. तीच फक्त आता या एका नवीन काय म्हणतात समाज घटकाबरोबर वापरली गेली. रावण या विषयाला वापरली त्याचा युटिलायझेशन मार्केटिंग आणि रावण आलाय. बरोबर बरोबर. या सगळ्यात मला एक वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे की मी जेव्हा ग्रामीण भागात फिरलो, मग असे तुम्ही सांगितलं वेगवेगळे उदाहरणं, तर बऱ्याचदा सोशल मीडिया रील, खास करून वृत्तपत्रांच्या त्या संपादकीय याच्यामध्ये बऱ्याचदा असं दिसतं की हा आदिवासी भागातला माणूस खूप दुःखी आहे, खूप दरिद्री आहे, खूप त्याला यातना आहेत. म्हणजे हे चित्र सतत पोर्ट्रे होतं. ही खरंच शक्यता आहे, नाही असतील, मी नाकारत नाहीये, पण हे सतत सांगून नक्की काही वेगळा विमर्श तयार होतोय का? नक्कीच. म्हणजे आपण जर विचार केला तर गेल्या 10 वर्षातल्या भाजप सरकारची जर आपण कामगिरी बघितली, तर आदिवासी बांधवांसाठी कितीतरी काम केलेलं आहे. म्हणजे भगवान बिरसा मुंडांची जी जन्मदिवस आहे, त्याचं आदिवासी गौरव दिन म्हणून घोषणा असेल, किंवा आपल्याला माहिती आहे की आत्ताच्या आपल्या ज्या राष्ट्रपती आहेत, माननीय द्रौपदी मुर्मू, या आदिवासी समाजातल्या आहेत. आणि आदिवासी समाजासाठी सर्वच राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारने ज्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आणलेल्या आहेत, त्याचा परिपाक म्हणून आदिवासी समाज पण प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर आहे. बरोबर. काही भौगोलिक कारणांमुळे कदाचित त्याला मर्यादा असतील, किंवा काही थोडं ज्याला आपण म्हणतो राहिलं असू शकेल, पण सरकारचं एकूण त्यांना जात असलेलं मदत, रसद, किंवा एकूण त्यांना देण्यात आलेलं महत्व अनन्यसाधारण आहे. आणि त्याला आदिवासी समाजाने पण खूप सकारात्मक मनस्थितीमध्ये ते घेतलंय. आजचा जो आदिवासी समाज आहे, हा 20 वर्षापूर्वीचा आदिवासी समाज नाही आहे. तो स्वतःच्या हक्कांसाठी सजग आहे, तो स्वतःच्या प्रगतीसाठी पण प्रगतिशील आहे. बरोबर. आणि अग्रेसर आहे. आणि त्याचा बदल आपण जर नीट बघितलं तर आपल्याला दिसतो. तर काही मर्यादा नक्की आहे, अजून सुधारणेला वाव आहे, पण 20 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी जी परिस्थिती होती त्याच्या खूप पुढे आलाय आदिवासी समाज. पण
काही माध्यमं जी हे मुद्दाम ठासवतात, यांच्यावरून म्हणजे या सगळ्याला उत्तर काय? अ, आता कसं असतं, आपल्याला एखाद्या, मी मगाशी म्हटलं, इट इज अ स्टोरी टेलिंग. बरोबर. आत्ता एक साधारण 15 दिवसापूर्वी अशी एक बातमी आपण सर्वांनी बघितली असेल माध्यमामधनं, की गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकही पोलीस जवानाची हत्या झाली, या घटनेला 4 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे शेवटचा पोलिसांचा जवान हा 4 वर्षापूर्वी शहीद झालेला आहे. पोलिसांचा जवाब. पोलिसांचा जवान, बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलग्रस्त area. नक्षलवाद आहे आणि त्याच्यामुळे तिथल्या आदिवासी समाजाच्या प्रगतीला एक अडथळा निर्माण झाला होता. आता जेव्हा तिथे पोलिसी कारवाई झाली किंवा होते, आजही कदाचित ती चालू आहे, त्या प्रक्रियेमध्ये त्याच्यातलं हिंसक वळण इतकं कमी झालंय की 4 वर्षापूर्वी जो ट्रॅक रेकॉर्ड होता. हा चांगली घटना आहे, चांगली बातमी आहे. शांतता ज्या जागे असते त्या जागी आर्थिक प्रगती यायला सुरुवात होते, आपल्याला माहिती आहे. तर गडचिरोलीमध्ये हिंसेच्या घटनेला उतार पडला आहे, याचं ते एक इंडिकेटर आहे, छोटं इंडिकेटर आहे पण आहे. बरोबर. म्हणजेच दुसरीकडे आदिवासी समाजामध्ये प्रगती व्हायला लागली आहे. बरं. असे असे अनेक इंडिकेटर्स आपण नीट, काय असतं, बातमी मागची बातमी समजून घेणं, बातमी मधला अन्वय अर्थ काढणं हे फार गरजेचं असतं. आणि असे आपण जर अनेक इंडिकेटर्स बघितले तर आपल्याला लक्षात येतं. नक्कीच, नक्कीच. हे जे तुम्ही जे मुद्दे सांगितले आहेत ते नक्कीच म्हणजे ग्रामीण भागातल्या मित्रांना आणि खास करून शहरी भागातल्या शिकलेल्या पण दृष्टी नसलेल्यांना फायद्यात येतील, हे नक्की. नक्की. याच नरेटिव्ह या विषयावरनं अजून थोडं पुढे जाऊयात की कलासृष्टी या सगळ्यापासून नक्कीच दूर नसेल. कारण की ज्या प्रकारचे पिक्चर पूर्वी येत होते आणि आत्ता जे येत आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मला फरक जाणवतो. काही मुद्दामून आलेले पण पिक्चर मला दिसतात. तर मग कलासृष्टी या नरेटिव्हचा शिकार झालेली आहे. मी काही खूप स्पेसिफिक उदाहरणं देऊ शकेल. आपण सगळ्यांनीच एक न्यूटन नावाचा चित्रपट बघितला असेल, बरोबर आहे. राजकुमार राव सारखे प्रसिद्ध अभिनेते त्याच्यामध्ये आहेत. आणि आपण त्या चित्रपटाची एकूण जर आपण सगळं बघितलं तर त्याच्यात आपल्याला असं लक्षात येतं की जी व्यवस्था आहे, म्हणजे पोलीस आहे, आर्मी आहे, सामान्य राजकीय कार्यकर्ता आहे, हे सगळे करप्ट आहे. आणि त्या चित्रपटामध्ये तो न्यूटन नावाचं जे पात्र आहे तो एकटाच फक्त प्रयत्न करतोय की काही आदिवासी बांधवांचं मतदान नक्की व्हावं. म्हणजे बाकी राज्य व्यवस्थेचे जे प्रशासन असेल, राजकारणी माणूस असेल, माध्यम असतील, हे सगळंच करप्ट आहे. आणि फक्त तेवढा एक अभिनेता किंवा तो नायक जो आहे न्यूटन नावाचा, तोच फक्त महत्वाचा आहे, हे दाखवलं गेलं त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये म्हणताना चांगुलपणा जिंकला, म्हणजे तो न्यूटन त्याच्यात यशस्वी ठरतो, हे सगळं बरोबरच आहे. पण हे करत असताना समाजात संदेश काय आहे? पोलीस हा सामान्य माणसाचा मित्र आहे. बरोबर. आर्मीमुळे आज सामान्य माणूस शांतपणे घरात झोपू शकते. पण त्या चित्रपटामध्ये एक सायलेंट संदेश दिलाय की हे सगळे सुद्धा लोकशाहीला मारक आहे. मला तो ओघ त्याच्यामुळेच आला की म्हणजे पोलीस मित्र म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट काहीतरी उपक्रम राबवत असते. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, रक्षाबंधन आता नुकतंच होऊन गेलंय. त्यावेळेस आपण बऱ्याच ठिकाणी असं होतं की पोलिसांना राख्या बांधल्या जातात, पण इथे हा पूर्ण नरेटिव्ह उलटा आहे. सैन्य तुमच्या विरुद्ध, सिस्टीम तुमच्या विरुद्ध, पोलीस तुमच्या विरुद्ध, हे असं दाखवलं गेलं. तर ही कलाकृती त्याच्यासाठीच निर्माण झाली असा तो फेक नरेटिव्ह तयार केलाय. आणि हे इथेच थांबत नाही कुंतक. म्हणजे तू जर गेल्या 30-40 वर्षातले चित्रपट बघितले तर जो नायक नास्तिक असतो त्याचा जीव पण 786च्या बिल्ल्याने वाचतो. बरोबर आहे. किंवा पीके नावाचा एक चित्रपट आला होता ज्याच्यामध्ये एक परग्रहावरनं अत्यंत लॉजिकल थिंकिंग करणारा एक प्राणी या पृथ्वी तलावर येतो. तो त्याचे सगळे लॉजिकल निकष हे हिंदू धर्माच्या सगळ्या प्रतीकांबद्दल लावतो, पण तेच लॉजिक
तो अन्नधर्मियांवर तितक्याच काटेकोरपणे लावतही नाही, त्याची चर्चा सुद्धा होत नाही. बरोबर. ही हे नॅरेटिव्ह आहे, हे स्टोरी टेलिंग आहे. बरोबर आहे. कारण तुम्ही लॉजिकल थिंकिंग करताय, तुम्ही अनालिसिस करताय, क्रिटिकल अनालिसिस करताय, करायला हरकत काहीच नाही. पण ती फक्त हिंदू धर्मावर, फक्त राष्ट्रीय विचारांच्या कार्यक्रमांवर, उपक्रमांवर किंवा फक्त शासन व्यवस्थेवर असू शकत नाही. तर ती सर्वांवर एकाच मोजपट्टीने, ज्याला म्हणतात की सगळ्यांना मोजलं पाहिजे, बरोबर. तसं घडत नाही. आणि मग लक्षात येतं की तुम्ही हिंदू विरोधी मानसिकतेत आहात, तुम्ही राष्ट्रीय एकात्मतेच्या विरोधात आहात, तुम्ही अनालिसिस करताय, तुम्ही लॉजिकल थिंकिंगच्या जोरावर काही मोजू इच्छित आहे. तर हिंदू धर्मावर, हिंदू संस्कृतीचा तुम्ही जसं मोजमाप करताय, तसं इतर धर्मियांची, इतर संस्कृतींची, इतर व्यवस्थांची तशी मोजमाप होणार आहे का? बरोबर. समजा तुम्ही वैचारिक पातळीवर जज करायला लागला, तर तुम्हाला सगळ्यांना एकाच स्तराने जज बरोबर. केलं पाहिजे किंवा एकाच पद्धतीने करायला. हिंदू धर्माला तुम्ही जज करणार आणि इतरांना करणार नाही, तर ते काही फार योग्य नाही. मग तुम्ही हिंदू विरोधी, तुम्ही राष्ट्रीय विचार विरोधी, एकात्मता विरोधी तुम्ही काम करताय किंवा तो तुमचा अजेंडा आहे, नॅरेटिव्ह आहे, स्टोरी टेलिंग आहे, असं तिथे प्रस्थापित होतं. जर तुम्हाला मोजपट्टी लावून सगळं लाईन दोरीत आणायचंच असेल तर सगळ्यांचंच आणा, सगळ्यांचं फक्त एकाचं नका आणू. एकाच. या सगळ्यात शेवटच्या प्रश्नाकडे आता जाऊयात, कारण की आपण खूप खूप छान छान इन्फॉर्मेशन मला मिळाली. पण माझा शेवटचा प्रश्न फेक नरेटिव्ह या शब्दाशीच जोडलेला राहणार आहे. कारण आगामी काळ, अनेक वर्ष, म्हणजे पुढची काही वर्ष असतील, किंबहुना शॉर्ट टर्म मध्ये विचार करता 3 महिने 4 महिन्यांनी येणारी महाराष्ट्र राज्यातली इलेक्शन बरोबर. याच्या अनुषंगाने आहे. जर असेच फेक नरेटिव्हची छोटी छोटी जुळ वादळं यायला लागली, महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये अशी किती वादळं तयार होऊ शकतील, हा एक प्रश्न. आणि दुसरं, या सगळ्यात सामान्य नागरिकाने काय दृष्टिकोन ठेवला पाहिजे? बरोबर. दुसऱ्या महायुद्धामध्ये आपल्याला माहिती आहे की ॲडॉल्फ हिटलरने एक प्रोपोगंडा मशीन नावाची माध्यमं हाताळणारी एक यंत्रणाच उभी केली होती. आणि ती साधारण दुसरं महायुद्ध सुरू होण्यापूर्वी 10, 12, 15 वर्ष जर्मनीचा अभ्युदय कसा होतोय वगैरे वगैरे असे सगळे उदाहरणं त्याच्यातनं सांगण्यात येत होते. तसंच मला आत्ता तरी असं वाटतंय की भारतामध्ये गेल्या 10-12 वर्षामध्ये जी प्रगती सकारात्मक दिशेने झाली आहे, त्याच्या विरुद्ध एक प्रोपोगंडा मशीन ही अराष्ट्रीय तत्वांनी किंवा थोडंसं जबाबदारीने बोलायचं तर दुर्दैवाने काही विरोधी पक्षांनी पण तयार केली आहे. आणि त्यांनी झुळूक नव्हे किंवा वादळही नव्हे, जणू सुनामीच तयार करण्याची ठरवलेलं असणार आहे. अच्छा. कारण आपल्याला माहिती आहे की आत्ता जे केंद्रीय सरकार आहे हे पूर्ण बहुमताचं सरकार नाही. बरोबर. आणि आत्ता विरोधी पक्षांना असं नक्की जाणवायला लागलंय की ही एक लढाई महाराष्ट्र विधानसभेची जर आम्ही जिंकू शकलो तर पुढचं यश सोपं दिसतंय त्यांना. आणि ही निकराची शेवटची लढाई म्हणून कदाचित ती सुनामीची तीव्रता सर्वात जास्त असावी असा त्यांचा विचार असणार आहे. यासाठी म्हणून आपल्याला माहिती आहे की कितीतरी घटनाक्रम अगदी वेगळ्याच पद्धतीने मांडण्याची प्रक्रिया मला तर आजच दिसते आहे. त्याचे काही उदाहरणं म्हणजे जातीपातीचं राजकारण जे गेल्या 6 महिन्यात पुढे सरकलेलं आहे, त्याचा कळस आपल्याला आगामी पुढच्या 2 महिन्यात दिसेल. याच्यामध्ये जाती जातींमधलं भांडणं लावण्याची प्रक्रिया अजून वेगाने पुढे सरकेल. किंबहुना या पलीकडे जाऊन हिंदुत्वाच्या विरोधामध्ये जे हिंदू इतर आहेत
त्यांना एका वेगळ्या पद्धतीने भडकवण्याची पद्धती पण प्रक्रिया बरोबर. राबवली जाईल. बरोबर. आणि हे सगळं तोंड देणं हे राष्ट्रीय विचारांच्या लोकांना, हिंदुत्ववादी आपल्या मंडळींना नक्कीच एक आव्हान असणार आहे. 100% नागरिकांनी या सगळ्यात फेक नरेटिव्हवर किंबहुना कुठल्याही घटनेवरती एक नरेटिव्ह म्हणून बघावं. ते खरंच खरं आहे का आणि ते खरंच खोटं आहे का याचा ॲनालिसिस करावं आणि मग विश्वास ठेवावा. नक्कीच, हे भरत वाक्य आपण आत्ता मानूयात. नक्कीच. या निमित्ताने सर्वांनाच अशी विनंती करेल, की जे जे देशाला एक ठेवण्यासाठी असेल, ज्या कथेतनं, ज्या नॅरेटिव्हमधनं, ज्या घटनाक्रमामधनं, ज्या बातमीतनं देशाचा एकोपा राहण्यासाठी मदत होते, समरसता येण्यासाठी मदत होते, ज्याने देशाची प्रगती होण्यासाठी मदत होते, ते फक्त स्वीकारलं पाहिजे. इतर सगळ्याला त्यांनी विष म्हणून नाकारलं पाहिजे. वा, याच नोटवरती आत्ता आपण इथे थांबूया. पण लवकरच पुढच्या पॉडकास्टमध्ये परत एकदा आपण भेटूया. तर खूप खूप धन्यवाद. नरेटिव्ह, विमर्श हा तुम्हा आम्हा आपणा सर्वांनी समजून घेण्याची गोष्ट आहे. ही जितक्या लवकर आपल्याला समजेल तितक्या लवकर आपण भविष्य बघू शकू, हे मला आज नक्की क्लिअर झालं. तर हा आजचा पॉडकास्ट तुम्हाला नक्की आवडला असेल तर आम्हाला कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टला. Good.